आता आलेले दोघांना ताब्यात घेतले. काय नेमकं प्रश्न? ते शहापूर पोलीस स्टेशन एक चांगलं डिटेक्शन केलेलं आहे. यांच्यामध्ये दिनांक 1 डिसेंबरला गुन्हा क्रमांक 408 घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्यांच्या तांत्रिक पद्धतीने बातमीदाराकडून माहिती काढून शहापूर पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, DBची टीमने एक चांगली पद्धतीने तपास करून 2 आरोपीला अटक केलेला आहे. आणि तो गुन्ह्यामध्ये जे 408 गुन्ह्यामध्ये 9 तोळेचा सोना गेलेला होता, त्यांची पण पूर्णपणे रिकव्हरी झाली. आणि दोघे आरोपीकडून आणखी 7 गुन्हे, असं टोटल 8 गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहे. यांच्यामध्ये 43.7 तोले सोनं, म्हणजे जवळपास 440 ग्राम सोनं, ज्यांची आत्ताची किंमत 53 लाखच्या वरती आहे. जवळपास 53 लाखची टोटल 43 तोळे सोन्याची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे. त्यांच्यामध्ये ज्यांच्या काय रोल असतील, कोणी रिसिव्हर असतील ज्यांनी सोनं विकून घेतलेलं आहे, त्यांच्याकडून पण रिकव्हरी झालेली आहे. ज्यांचे काय रोल असतील त्यांना पूर्णपणे निष्पन्न करून आणि त्यांना पण आरोपी करण्याचं ते तपासामध्ये करत आहे. एक चांगली कारवाई, एक चांगली डिटेक्शन शहापूर पोलीस स्टेशनकडून झालेली आहे. आणि आजची PCचं मेन कारण काय असतात, आमची स्थानिक गुन्हे शाखा असतात, ते सगळे मोठे डिटेक्शन त्यांच्याकडून होत असतील, पण लोकल पोलीस स्टेशनने एवढा म्हणजे फॉलोअप करून, एवढा पाठपुरावा करून एक चांगली पद्धतीची इन्व्हेस्टिगेशन करून चांगली पद्धतीची रिकव्हरी केलेली आहे. मला असं वाटतं ते एक हेल्दी कॉम्पिटिशन वेगवेगळे ब्रांचेसमध्ये असला पाहिजे. आणि तो प्रक्रियामध्ये एक चांगली डिटेक्शन आज शहापूर पोलीस स्टेशनकडून झालेली आहे. त्याबद्दल त्यांच्या एक योग्यता पद्धतीने त्यांना रिवॉर्ड आणि त्यांच्या सत्कारचा पण सुद्धा आज एक कार्यक्रम ठेवलेला आहे.